आज आपण बनवूयात कुरकुरीत लेयर असलेली डाळबट्टी। आमच्याकडे ह्याला वरणबट्टी असे पण म्हणतात। बारीक चिरलेल्या बट्टीवर वरण आणि वरतून तुपाची धार, काय मस्त लागतं। एका मिक्सरमध्ये अर्धा चम्मच ओवा, 1 चम्मच जिरे बारीक करून घ्या। एका मोठ्या प्लेटमध्ये मी इथे 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे। तुमच्याकडे जर गव्हाचे पीठ जाडसर दळलेले असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि नसेल तर बारीक गव्हाच्या पिठामध्ये रवा घाला। त्यानंतर वरतून थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, हळद आणि बेकिंग पावडर टाका व चांगले मिक्स करून घ्या। त्यानंतर त्यात गरम तेलाचे मोहन घालून त्याला चांगलं एकजीव करून घ्या व त्यात 1 वाटी दही घाला। दही घातल्यामुळे बट्ट्या मऊ लागतात आणि वरतून हवं तसे पाणी घालून एक पिठाचा गोळा मळून घ्या। हा पिठाचा गोळा 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्या व त्यानंतर त्याची पातळ पोळी लाटून घ्या। घडीच्या कुरकुरीत बट्ट्या बनवण्यासाठी सर्वप्रथम पातळ पोळी लाटून घ्या व पोळी लाटून झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावा आणि पोळीला अर्ध्या बाजूमधून फोल्ड करा। नंतर दोन्ही बाजू एकमेकांवर चिटकवा आणि पुन्हा त्याला गोल गोल करून गोल असा गोळा तयार करून घ्या। मी इथे इडली पात्र वापरलं आहे। मी ही गोळे 15 ते 20 मिनिटे इडली पात्रामध्ये चांगली वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व गोळ्यांना व्यवस्थित कापून घेणार आहे। सर्व गोळे कापून झाल्यानंतर ह्या बट्ट्या आपण गरम तेलामध्ये तळणार आहोत। गरम तेलामध्ये बट्ट्या तळत असताना दोन्ही बाजूने व्यवस्थित बट्ट्या तळल्या जातील ह्याची काळजी घ्या आणि लालसर होईपर्यंत बट्ट्या तळून घ्या। आणि आपल्या कुरकुरीत बट्ट्या तयार आहेत। डाळबट्टीसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, कोशिंबीर आणि उडदाचे पापड खायला अतिशय सुंदर लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।